हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी। अंडा भुर्जी बनवण्यासाठी इथे मी 2 कांदे कट करून घेतलेले आहे आणि ते परतून घ्यायचे, छानपैकी लाल होईपर्यंत कट करायचे, परतून घ्यायचे। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, ती मिक्सरला बारीक केली आणि कांदा छानपैकी लाल झाल्यानंतर ती मी कढईमध्ये टाकले। त्याला पण छान असे त्यामध्ये मसाला तळून घ्यायचा। त्यामध्ये थोडंसं जिरं, मोहरी, हळद, मिरची पावडर, काही घरगुती मसाला असलेला तो मसाला किंवा सुहाना चिकन मसाला किंवा मटन मसाला असा त्यामध्ये घ्यायचा। त्या मसाल्यामुळे छान अशी टेस्ट अंडा भुर्जीची लागते। इथं तो मसाला त्यालामध्ये असं छानपैकी तळून घ्यायचा, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत। इथं थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करायचं म्हणजे आपले मसाले छानपैकी शिजतील। मी इथं छान मसाला असा शिजून घेतलेला आहे, परतून घेतलेला आहे। त्यानंतर हे आपले अंडे एका बाउलमध्ये कट करून घ्यायचे, फोडून घ्यायचे त्यांना आणि ते आपल्या परतलेल्या कांद्यामध्ये सोडून द्यायचे। सोडल्यानंतर त्याला 5 मिनिटं मंद आचेवर असं परतत राहायचं। तिथे आपली मग अंडा भुर्जी छानपैकी तयार होते। तुम्ही तिला पोळीसोबत पण खाऊ शकता किंवा लादीसोबत पण खाऊ शकता, खूप छान टेस्ट लागते। एकदा नक्की ट्राय करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद, बाय।